बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड विरोधात शिवसेना शिंदे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे। आज शिवसेना कार्यालयापासून तर गोल्डी चौकात वाल्मिक कराडसह आरोपींच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली। या हत्ये प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करत निवेदन प्रशासनाला देण्यात आलं। संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीत क्रूर हत्या झाली आणि जे व्हिडिओ आणि जे पिक्चर 2 दिवसापूर्वी व्हायरल झाले त्याच्यावर शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या आदेशाने या क्रूर हत्येचा संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर या निषेध व्यक्त करत आहे। संबंधित गुन्हेगार वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशी फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी शिवसेना साक्री तालुक्याच्या वतीने संपूर्ण शिवसैनिकांची मागणी आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय तुळशीराम डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण शिवसैनिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या परिवाराला न्याय मिळावा आणि जे असे दहशत पसरवता फक्त बीडमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर अशा सर्व गुंडगिरीला आळा बसायला पाहिजे। यासाठी हा मोर्चा आणि हा निषेध जोडे मारो आंदोलन आज शिवसेना साक्री तालुक्याच्या वतीने आज करण्यात आला आणि आम्ही सर्वजण या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि याच्या फाशी लवकरात लवकर व्हावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।